वेलकम अगेन आपल्या पॉडकास्टमध्ये POSमध्ये पीस ऑफ अ स्टोरीमध्ये आपण जी नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्गा ही सिरीज करतोय. आजचा आपला पुढचा भाग आपण शूट करणार आहोत, प्रदर्शित करणार आहोत. तर आजच्या आपल्या पॉडकास्टच्या ज्या गेस्ट आहेत त्या स्वतः एक सूत्रसंचालिका आहेत, कथाकथनकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी कीर्तनकार आहेत. मराठी कीर्तनकार आणि स्त्री असं कॉम्बिनेशन फारच रेअर बघायला मिळतं. आत्ताच्या काळात तरी खूप साऱ्या महिला कीर्तनकार यांना आपण ओळखतो, पाहतो, पण त्यांचा 25पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. त्या काळामध्ये कीर्तनकार म्हणून त्यांना स्वतःला खूप साऱ्या चॅलेंजेसला फेस करावं लागलं होतं. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कीर्तन, एकूणच मराठी कीर्तन, त्यांच्या जीवनाचा प्रवास आणि त्यांचे अनुभव ऐकणार आहोत. नमस्कार अश्विनीताई, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. अश्विनीताई, आजच्या आपल्या चर्चेला आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करूया. कारण तुम्ही जेव्हा शिक्षण पूर्ण केलं असेल, तो म्हणजे अगदी जुना काळ, तेव्हा मुलीला शिकवणं हाच एक खूप मोठा निर्णय, म्हणजे तो सुधारणावादीच म्हणायला लागेल. तर तुमच्या आईवडिलांचा रोल आणि तुम्ही ज्या गावात राहिलात त्या गावाची एकूण परिस्थिती कशी होती, किती चॅलेंजिंग वाटली लहानपणी तुम्हाला ती? तसं तुलना करायला गेलं तर फार चॅलेंजिंग असं नाही, आत्ताच्या तुलनेत थोडीशी होती. पण जनरल जे आपण सामान्य शिक्षण म्हणतो त्याच्यासाठी चांगली सुरुवात झालेली होती. पण कीर्तनाचा विचार करताना कीर्तन हे मी शालेय शिक्षणानंतर घेतलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी त्यावेळेला पण थोड्याशा दुर्मिळ होत्या, किंवा तुम्ही मगाशी म्हणालात प्रस्तावनेत तसं स्त्री किंवा मुलगी कीर्तन करते ह्या गोष्टी थोड्याशा संख्येने कमी होत्या. त्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं वेगळा काळ होता. पण प्रत्यक्ष शिक्षणासाठी एकूण मुली आता चांगल्या पद्धतीनं शिकतायत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत, वेगवेगळं शिक्षण घेत आहेत. आजच्या तुलनेत नक्कीच तो काळ वेगळा होता, पण तशी त्या प्रवाहाला सुरुवात झालेली होती आणि गावातलं शैक्षणिक वातावरण नक्कीच चांगलं होतं. अच्छा, मग जसं तुम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि कीर्तनकार होण्याचा निर्णय जो तुम्ही घेतलात, तो कोणाला बघून किंवा कोणापासून इन्स्पिरेशन घेऊन घेतलात असं मला विचारायला आवडेल. खरं तर कीर्तनकार होणं वगैरे असं माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं किंवा स्वप्नातही नव्हतं. ते खरंच अशी एक योजनाच असते की काय माहिती नाही, की अनवधानानं किंवा अपघातानं झालेली गोष्ट आहे माझ्या जीवनात, की ती चांगला अपघात असं जे म्हणतो आपण तसं. ग्रॅज्युएशनचं शिक्षण झाल्यानंतर असं झालं की मला काही वेगळं शिकायचं होतं, म्हणजे पॅथॉलॉजिस्ट असेल किंवा मेडिकल मायक्रोबायोलॉजी, आणि त्याच्यासाठी प्रवेश प्रक्रिया आणि गुण याचं जरा थोडंसं गणित जमत नव्हतं. मग अशा वेळेला अस्वस्थता येत होती की मी काहीच करत नाहीये. म्हणून थोडंसं माझं मन व्यस्त राहावं यासाठी आईनं मला तिच्या माहेरी म्हणजे आजरा या गावी पाठवलं मामाकडे, गणेशोत्सव कोकणातला बघण्यासाठी म्हणून. आणि मग तो पाहायला गेल्यानंतर असंच वर्तमानपत्र नियमित आपण वाचतो, ते वाचत असताना त्याच्यामध्ये एक बातमी आलेली होती की कीर्तन प्रशिक्षण वर्ग भारत सरकारतर्फे किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे सांस्कृतिक संचालनालय जे आहे त्यांच्यातर्फे आयोजित केलाय. मग म्हटलं आता आहोतच इथं, गाव छोटं आहे, आजरा आहे, नुसतं बसून काय करायचं. माझ्या बरोबरच्या बहिणी, मामे बहिणी आम्ही एकत्र, म्हटलं जाऊन बघूयात तरी काय असतं कीर्तन. कारण त्यात खाली असं लिहिलं होतं की कीर्तनाला येणाऱ्या विद्यार्थ्यास स्टायपेंड मिळेल. आकर्षण त्यावेळेला त्याचं होतं की आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणून. कारण कीर्तन खरंच ऐकून माहिती होतं, रेडिओवरती आठवड्यातून एकदा लागायचं, पण या व्यतिरिक्त कीर्तनाचा आणि आमच्या घरातल्या किंवा घराण्याचा काहीच संबंध नाही. बरोबर. मग त्या वर्गाला जेव्हा गेलो तेव्हा सुरुवातच त्या वर्गाची इतकी सुंदर असायची की सकाळी 6 वाजता व्यायाम, उपासना आणि त्यानंतर मग तिथे मंगलाचरण आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. ते पाहिल्यानंतर, ते ऐकल्यानंतर आम्हाला गोडी निर्माण झाली आणि 8 ते 10 दिवस कसे गेले आम्हाला कळलंच नाही. अच्छा. कारण तिथे शिकवणारे जे सर होते किंवा जे नंतरच्या काळात माझे गुरु झाले ते खूपच छान होते आणि म्हणून खरं तर कीर्तनाची गोडी लागली. त्यांनी एकूण माझं वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप आधी मी भाग घ्यायची, अनेक स्पर्धा केल्यात राज्यस्तरीय आणि सगळ्याच, त्यामुळे त्याचा उपयोग मला कीर्तनामध्ये होत गेला. तिथे माझं पाठांतर, सादरीकरण हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं की तू कीर्तन करशील का, तशी तुझ्या आईबाबांची तुझी आवड असेल तर आईबाबांची आपण परवानगी घेऊया. अशा
अशा अनुषंगाने मी कीर्तनाकडे वळले. आणि मग सरांनी डॉक्टर दिलीप डबीर, नागपूरचे आहेत ते माझे गुरु, तर शिवभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर दिलीप डबीर, तर त्यांनी त्यावेळेला अशी परवानगी घेतली. मग माझे आईबाबांनी पण विचार करून हो सांगितलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले. अन्यथा कीर्तन हे फक्त ऐकणं इतकंच मला सवय होती. अच्छा, स्त्रिया कमी कीर्तनकार होतात, तर त्याविषयी तुम्हाला असं काही वाटलं का की मला म्हणजे भीती म्हणू शकतो आपण, किंवा एक मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं का की मला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल, किंवा काय कसं करणार आपण याच्यामध्ये, प्रोफेशनल लाईफ कसं करणार पुढे, असं काही प्रश्न? सुरुवातीला असं काही वाटलं नाही, कारण मला छंद होता की मला एकूणच मी मगाशी म्हणत असं की वक्तृत्व, मग माझं भाषण ही जी कला आहे, वक्तृत्व ही जी कला आहे, तर ती चालू पण राहणार आहे. मला त्यानिमित्ताने वाचनाची आवड होती. तर आपली जी भारतीय संस्कृती आणि त्याच्यामध्ये असलेलं एवढं प्रचंड साहित्य आहे, वाङ्मय आहे, नुसता अभ्यास आपण करतोच, पण तरी सुद्धा एखादं उद्दिष्ट असेल, एखादं काहीतरी समोर ध्येय असेल की मला काहीतरी करायचंय, लोकांसमोर जायचं, तर आणखीन आपण जाणीवपूर्वक तो अभ्यास करतो. तर मग मी असा विचार केला की हा मार्ग खूप चांगला आहे त्या अनुषंगाने, कारण त्यानंतर फक्त भाषण देणारे किंवा असे वक्ते खूपच असतात, पण कीर्तन हे क्षेत्र किती वेगळं आहे की त्याच्यामध्ये सर्व कलांचा संगम आहे. तिथे काव्य आहे, शास्त्र आहे, अभ्यास आहे, गायन आहे, वादन आहे, आणि म्हणून मला ते आवडलं. कारण थोडासा कीर्तनासाठी आवश्यक असलेला आवाज म्हणजे गायनाचा तोही मला उपलब्ध होता. आणि मग असा विचार केला की आपण ते करूयात. तर तेव्हा एवढं माहिती नव्हतं की किती जण या क्षेत्रात आहेत, काय आव्हानं असतील. सरांनी विचारले ना, मग आपण हो म्हटलंय ना, तर आता आपण अभ्यास चालू करूयात. पण तुम्ही आत्ता म्हणाल्या तसं त्यावेळेला एवढ्या महिला कीर्तनकार, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आमच्या भागामध्ये येणाऱ्या तर 2 ते 3 महिलाच कीर्तनकार आणि त्यांची कीर्तनं व्हायची, नाहीतर मग पुरुष कीर्तनकारांचीच. म्हणजे त्या क्षेत्रातच मुळातच आदरणीय मंजुश्रीताई खाडीलकर, मंगलाताई ओक अशा 2-3च कीर्तनकार महिला त्यावेळेला वयोवृद्ध ज्येष्ठ अशा होत्या. आणि मग अगदी 2, 3, 4, 5 अशा महिला म्हणजे मुली नुकती त्यावेळेला कीर्तन प्रशिक्षण वर्गांना वगैरे सुरुवात झालेली होती. असा अनुभव होता. त्यामुळे तसा विचार त्यावेळी आला नाही. आणि मुळात असं आहे की केवळ कीर्तन हेच मला असं म्हणजे छंद म्हणून मला करायचं होतं. कीर्तन म्हणजे मला प्रोफेशन म्हणून करायचंच नव्हतं. अच्छा, त्यामुळे आवड म्हणून करायचं होतं की या सर्व कलांचा अभ्यास आणि आपल्या एकूण साहित्याचा, वाङ्मयाचा अभ्यास करून तो लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल, अशा अनुषंगानेच मी कीर्तनाचा विचार केल्यामुळं फारसा आव्हानं आणि याचा विचार मला करावा वाटला नाही किंवा तसं काही जाणवलं नाही, मनात नाही आलं. यालाच जोडून मला विचारायचंय की आजच्या पिढीला आपण जर विचार केला, आजच्या पिढीला किंवा इथून पुढे कीर्तन म्हणजे थोडंसं त्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. जुन्या काळांमध्ये किंवा गावागावांमध्ये पहिल्या काळामध्ये जसं परंपरा होती, म्हणजे आताही जोपासतायत लोक, पण पहिले तो एक जीवनाचा भाग होता कीर्तन म्हणजे. आता आणि जीवनाचा भाग आणि मनोरंजनाचं साधनही होतं असं म्हटलं तरी त्यात काही चुकीचं ठरणार नाही. पण आत्ता बाकीची सगळी साधनं असताना कीर्तन हा जो प्रकार आहे तो जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारख्या ज्येष्ठ कीर्तनकारांची तर गरज आहेच, पण आजच्या पिढीला तुम्ही कीर्तन नेमकं काय आहे हे जर तुम्हाला सविस्तर सांगायचं असेल तर काय सांगाल? खरं तर आत्ता म्हटल्याप्रमाणे कीर्तन ही कला सुदैवानं म्हणा किंवा एकूण सगळ्या या ज्येष्ठ लोकांनी खूप छान काम केलंय या क्षेत्रात. त्यामुळे आता उलट जास्त आवड निर्माण होतीये. मोठा युवक वर्ग, लहानांपासून ते युवा वर्गापर्यंत, म्हणजे छान अभियंता म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातली मुलं सुद्धा इकडे वळतायत आणि पूर्ण वेळ कीर्तनकार म्हणून सुद्धा काम करतायत किंवा एकूण आपला वेळ देतायत, अभ्यास करतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे ही संख्या नक्कीच वाढते आहे. कीर्तन हे काय असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. नारदीय कीर्तन आहे, वारकरी कीर्तन आहे, संप्रदायिक म्हणजे समर्थ रामदासांचा संप्रदाय त्याच्यानुसार आहे, दत्त सांप्रदायिक आहे, गाडगेबाबांचं आहे, अशा अनेक प्रकार आहेत. पण नारदीय कीर्तनामध्ये सुरुवातीला मंगलाचरण असतं, नमनाचे श्लोक, आणि ते झाल्यानंतर मंगलाचरण म्हणजे जय जय राम कृष्ण हरी, आणि मग सद्गुरूचं स्तवन असतं. ते प्रत्येकाच्या गुरु परंपरेनुसार शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर मग पूर्वरंगासाठी म्हणून एका संतांचा अभंग घेतला जातो. अभंगावरती निरूपण असतं. ते निरूपण करत असताना तो हळूहळू अभंग उलगडून वेगवेगळ्या संतांनी सांगितलेलाच पुरावा त्याला देत
समाजाच्या आजच्या चाललेल्या घडामोडी असतील त्याच्यावरती थोडंसं आपल्याला हे करत फोकस करत आपल्याला ते सांगायचं असतो, स्पष्टीकरण करून द्यायचं असतो. आणि असं त्या कीर्तनात त्या पूर्वरंगाच्या अभंगात काय सांगितलंय, विविध दाखले असं त्याला म्हणतात, दृष्टांत दाखले. आणि रंजक पद्धतीनं पण मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकरंजन आहे पण लोकशिक्षण आहे, बरोबर, असा तो उलगडून सांगायचं. मग त्याच्यासाठी ओवी, आर्या, साकी, दिंडी असे मराठी वाङ्मयातले जे प्रकार आहेत काव्याचे ते त्याच्यामध्ये वापरले जातात. आणि मग पूर्वरंगामध्ये जो मुद्दा सांगितलेला आहे, उदाहरणार्थ भक्ती आहे, नाम आहे किंवा नामसाधना, नामभक्ती असं जे सांगितलंय, तो जो मुद्दा आहे किंवा ते जे उद्दिष्ट आहे ते लोकांच्या मनावरती बसण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी त्याला अनुषंगानं असं पुढच्या भागामध्ये, पुढच्या अर्ध्या भागामध्ये एक कथा सांगायची असते. त्याला उत्तरंग किंवा आख्यान असं म्हणतात. आणि ती कथा मग आपल्या पुराणातली असते, इतिहासातली असते, अशा अर्थानं संत वाङ्मयातली असते, अशी एक कथा सांगायची. आणि ती कथा आपण घेतलेल्या अभंगालाच कशी योग्य आहे असा पुन्हा समारोप करायचा. अच्छा, अशा पद्धतीने एकूण तो तास ते 2-2.5 तास असा कीर्तनाचा एकूण हा सगळा एक प्रयोग म्हणतात काही जण. कीर्तन हे प्रयोग पण आहे आणि कीर्तन ही भक्ती पण आहे. बरोबर बरोबर. तर असं कीर्तन हे नारदीय कीर्तन हे असं सादर करायचं असतं अशा अर्थाने. आणि मग पुन्हा संतांचं नमन, म्हणजे हेची दानं देगा देवा असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केलेली प्रार्थना, ती प्रार्थना करून मग आरती असते काही ठिकाणी, काही ठिकाणी नसते. ती झाली की कीर्तन हा विषय संपतो. असं आहे कोण संतांचे अभंग. म्हणजे ज्या नवीन पिढी असू देत किंवा अगदी जुनीही पिढी असेल, पण त्यांना पुन्हा आठवण करून द्यायची त्या अभंगाची. आणि त्याच्यातनं जो सल्ला संतांना तेव्हा किंवा उपदेश जो द्यायचा आहे संतांना, तोच कथेच्या रूपाने आजच्या जीवनात कसा तो रिलेव्हंट आहे ते सांगायचं. पण त्याच्यात म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की गाणंही आहे, संगीतही आहे, तो म्हणजे एंगेजिंग बनवणं म्हणजेच कीर्तन आहे. म्हणजे थोडक्यात गोष्टच आहे, पण ती म्हणजे अभंगा म्हणजे उपदेश पण द्यायचा आहे आणि गोष्टही सांगायची. बरोबर बरोबर. तर मग आता कीर्तनकार म्हणून तुम्ही लग्नाच्या आधी किती काळ म्हणजे कीर्तनकार म्हणून तुम्ही तुमचं काम केलं? लग्नापूर्वीपासून मी करत होते. 2 ते 3 वर्ष आधी मी करत होते. कारण मी म्हणलं तसं माझं पदवीचं शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शिकले आणि त्यानंतर मी कीर्तन करू लागले. पण लगेचच करायचं नसतं, कारण त्यावेळेला आपलं शिक्षण चालू असतं. आणि जेव्हा तो अभ्यास पुरेसा होतो असं गुरूंना वाटतं, तेव्हा ते सांगतात की आता तू करू शकते किंवा तुम्ही करू शकता. त्यामुळे पहिली 1-2-3 वर्ष शिकणं आणि त्याच्यानंतर अजूनही खरं तर मी शिकतच आहे असंच मला म्हणायला आवडेल, कारण ही प्रक्रियाच अशी आहे, एवढा मोठा तो अभ्यास आहे. पण तरी सुद्धा साधारणपणे आपण कुठेतरी आपण जाऊन मंदिरामध्ये वगैरे करायचंय तर त्याच्यासाठी पुरेशी तयारी हवी. त्यामुळे पहिली 1-2-3 वर्ष शिकल्यानंतर मग मी करू लागले. आणि मग लग्नाच्या आधी अगदी कमी केलं, कारण लगेचच त्याच्यानंतर लग्न झालं आणि मग नंतर ते सातत्याने चालूच आहे कीर्तन. बरोबर. आता या टप्प्यावर मला विचारायचंय, जो आपल्या पॉडकास्टचा आपण जो घाट घातलाय आपण, तो उद्देश हा आहे की आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांना हे सांगायचंय की या सोफ्यावर बसणारी प्रत्येक व्यक्ती तिने आपल्या आयुष्यात एक टप्पा गाठलेला आहे, पण त्याच वेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. मग लग्न आणि मुलं या तुमच्या प्रवासाच्या टप्प्यावर आल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला आणि कुटुंबाला कसा बॅलन्स केलं आणि कसा त्याचा सुवर्ण मध्य साधला? आणि याच्यामध्ये मी जर तुमच्या घरच्यांना, म्हणजे अगदीच तुमचे यजमान असतील किंवा तुमची मुलं असतील, सासरकडची मंडळी असेल आणि अगदी माहेरकडचीही मंडळी असेल, त्यांना जर मी म्हटलं की त्यांचं योगदान तेवढंच असेल, तर तुम्ही मला सांगा की कसं त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं या सगळ्या गोष्टीमध्ये? त्यांच्या सपोर्टशिवाय तर हे शक्यच झालं नसतं. जसं की लग्नाआधी आई वडील बरोबर येत होते, कारण एक मुलगी या अनुषंगाने विचार केला तर लोकांचा, मी मगाशी म्हटलं तसं आत्ताचा समाज खूप वेगळा आहे. अगदी 50 वर्षापूर्वीचा जरी असला, फार जुना नसला तरी थोडासा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता की वयात आलेली मुलगी आहे, बाहेर जाते कार्यक्रमांना, एकटीच जाते का वगैरे वगैरे, मग कीर्तन करते तर मग विवाहच करणार नाही का,
ब्रह्मचारीच राहणार आहे का, असे सुद्धा प्रश्न त्यावेळेला काही आलेले आहेत. बरोबर. मग त्याचं थोडंसं ताण येणं आईला, किंवा हे मला येत नव्हता पण थोडासा कधीतरी पालक म्हणून आईला वडिलांना आले की काय मग कीर्तनच करणार का असं पण म्हणायचे लोक, कोणी प्रत्यक्ष कोणी अप्रत्यक्ष असं कानावर पडायचं. तर त्यावेळेला आई आणि आमचा एक असा गट ठरलेलाच होता. मग आम्ही सगळे मिळून वादक आणि आम्ही जात होतो. त्यामुळं आणि जिथे सुरक्षित आहे, जिथे योग्य वाटतं तिथेच ते कार्यक्रम केले. असा माहेरी तर होताच किंवा आहेच सपोर्ट, पण त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की सासरच्या लोकांचा सगळा सपोर्ट, की जेव्हा कीर्तनकार आहे असं कळल्यानंतर उलट आनंदच झाला की ही मुलगी कीर्तन करतीये म्हटल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांना, यजमानांना अधिक आनंद झाला. आणि त्यांनी पूर्णच म्हणजे प्रतिसाद तर दिलाच, इतकंच नव्हे तर ज्या ज्यावेळी कीर्तन असेल तेव्हा पूर्ण घरातले सगळेजण सहकार्यच करत होते की ती वेळ असल्यानंतर आपलं आपण जेवणाचं जे काही असेल ते त्या वेळा सांभाळून घेणं. बाहेर जायचं असेल तर मला सोडायला यजमानांनी आलं पाहिजे असा सासऱ्यांचा आग्रह असणं, असं पूर्ण मला सहकार्य होतं, सपोर्ट होता. म्हणूनच मी करू शकले. किंवा मुलीसुद्धा एवढ्या लहान असून सुद्धा म्हणजे मला आठवतंय ज्या वेळेला लग्नानंतर तर मी करतच होते, पण जेव्हा पहिली जी मुलगी तर माझ्या सासूबाईंनाच इतकं आवडायचं, अर्ज दे तू, अर्ज दे असं म्हणायच्या. गजानन महाराज मंदिर आहे आमच्या इथे तानाजी नगरला, तर त्या तिथे नियमित दर्शनाला जायच्या, कधीच चुकायच्या नाहीत. आणि मग बाळ लहान आहे तर त्या स्वतः माझ्या मुलीला मांडीवरती घेऊन बसल्या, 3 महिन्याच्या मुलीला, आणि मी कीर्तन केलेलं आहे. असं मला पूर्ण सपोर्ट घरातून होता आणि म्हणून मी करू शकले. आणि नंतर मग मुली त्या वातावरणात वाढल्यामुळं आई बाहेर जाणार आहे तर कधी दंगा केलाय किंवा रडलाय, हट्ट केलाय असं कधीच झालं नाही. त्यांना मुळातच आजी आजोबांची घरातली सगळी सवय होती आणि ते सगळे छान सांभाळत होते, म्हणूनच मी हे करू शकले. आणि मग जसं त्यांना कळायला लागलं तसं त्या व्यवस्थितच सगळी, उलट आता तर त्या तयारी करण्यामध्ये किंवा हे घेतलंयस का, असं तू कर, नको ताण घेऊ, तुझं कीर्तन आहे तर तू आता नाही एखादं काम केलं तर काही बिघडत नाही, इतकं आता मुली सांगतात. पण एकूण घरामध्ये असं छान वातावरण असल्यामुळंच मी हे करू शकले. आणि त्यांना आनंद होता की आमची सून किंवा माझी बायको हे करती आहे. तर कार्यक्रम असल्यानंतर ते कुठे आहेत आणि पूर्वतयारी किंवा नंतरचं सुद्धा, त्याशिवाय हे शक्यच नसतं झालं. बरोबर. पण अर्थात याच्या बरोबरीनं मी पण ते करतायत तर असं नाही, मी माझं कर्तव्य चुकलं नाही. म्हणजे त्यांचं वेळेत स्वयंपाक करणं असेल, वेळच्या वेळी त्यांना देणं असेल, कारण तसं आवश्यक असतं ना, तर त्या गोष्टी पण मी पण पाळायचा प्रयत्न केला. म्हणजे जाण्याआधी सगळी तयारी करणं किंवा आल्या आल्या पुन्हा आपण ओट्याजवळ जाऊन किंवा आपली कामं सांभाळणं असं केलं, टाळाटाळ नाही केली. त्यामुळे तो सुवर्णमध्ये साधला. आणि आपण आता कीर्तनाविषयी तुम्ही जसं सांगितलं की कीर्तन करायला फिरावं लागतं, घर सोडावं लागतं. मग अशा वेळेला घर सोडून नवीन ठिकाणी गेल्यानंतर नवीन माणसांना सामोरं जाताना तुम्हाला असे काही अनुभव आले का? अगदी वाईटही सांगा, चांगलेही सांगा, की त्या अनुभवातनंही तुम्हाला शिकायला मिळालं. कारण वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं आपल्याला भेटतात आणि स्त्री कीर्तनकार प्रत्येकाच्या मनामध्ये तो आदर किंवा ती ओढ किंवा भक्ती आपण जो म्हणतो कीर्तन म्हटल्यानंतर ती असेलच असं नाही. मग अशा वेळेला तुम्हाला काही असे अनुभव आलेत का? खरं तर सुदैवानं असे चांगले अनुभव आले, असे काहीच अनुभव आले नाहीत. हे एक चांगलं आहे की भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एकूण भक्ती परंपरा किंवा संतांनी निर्माण केलेली ही जी परंपरा आहे ती खूपच खऱ्या अर्थानं चांगली आणि लोकांच्या मनावरती, की अजूनही कोणाची अशी हिंमत मला तरी दिसली नाही की असं काहीतरी या क्षेत्रात एखादी स्त्री कार्य करते. आणि आपण कदाचित माहिती नाही इतरांचे काही अनुभव, पण मला तरी इतक्या वर्षात असा कधीच अनुभव आलेला नाहीये. चांगलेच अनुभव की आपण एक स्त्री कीर्तनकार, तर त्या दृष्टीनंच लोक आपली सोय करणं, प्रवासाच्या वेळेला सुद्धा किती म्हणजे रात्री अपरात्री आम्ही प्रवास करणार नाही किंवा केला तरी कशी काळजी घेता येईल असाच विचार करणारी सगळी मंडळी भेटत राहतात. म्हणजे म्हणलंय ना की भगवंताचं शेवटी ते कार्य आहे म्हटल्यानंतर तो भगवंतच या रूपाने आपल्याला भेटत असतो. शेवटी आपली बघण्याची दृष्टी तशी पाहिजे आणि तशी श्रद्धा पाहिजे. आपण जर लोकांना हे सांगतो तर आपल्याही मनामध्ये तशा श्रद्धा आणि एकूण आपलं मन तसं असेल तर अशी अडचण येत नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळे असं कधी मला आलेली अनुभव नाही. उलट जास्त काळजी घेणारे मुलीसारखी म्हणून, कारण लहान असल्यामुळं वयाने सगळेजण जे ठरवतात कीर्तन आपलं ते मंडळातले लोक, ज्या ज्या वेगवेगळ्या मंडळातले गावकरी असतील ते मोठेच असतात, त्यामुळे ते ज्येष्ठ असतात वयाने, त्यामुळं सन्मानाने पण मुलीसारखं लाड करून असंच त्यांनी आतापर्यंत
काळजी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी खूपच आनंद आहे किंवा धन्यवादच द्यायला पाहिजेत त्यांना. बरोबर. मग मला आता हेच विचारायचं आहे, आपण कीर्तनाविषयी बोललो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात. मग तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवामधून तुम्हाला सगळ्या आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना देण्यासाठी सल्ला म्हणून तुम्ही काय द्याल, की आयुष्यात मी हे शिकले आहे तर याचा अवलंब तुम्ही करावा, आणि नवरात्रीच्या निमित्ताने एक आपल्या मैत्रिणींना पण एक सल्ला द्या की नवरात्रीसाठी हा एक विशेष संदेश. एकूण या ह्याच्यातून हेच आहे की आपलं मन शुद्ध असेल ना, ते आहे ना, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. जसं आपलं मन शुद्ध आहे, आपली दृष्टी स्वच्छ आहे, तर तसेच लोक आपल्याला भेटतात किंवा आपल्या जीवनात येत राहतात. नेहमी आपलं मन स्वच्छ पाहिजे, सकारात्मकता पाहिजे. अर्थात त्याच्यासाठी थोडी उपासना असली पाहिजे, साधना थोडी असली पाहिजे. तुमची जी असेल ती पण ती असायला पाहिजे. त्यातून आपल्याला एक आत्मविश्वास येतो, सामर्थ्य येतं, आणि त्यामुळं असं शुद्ध मन असेल तर चांगलीच माणसं आपल्याला भेटतात. आपला दृष्टिकोन सकारात्मक हवा. अर्थात तसा आचार आणि विचार असायला हवा. आणि म्हणून जितकं आपण जसं म्हणतात ना, पेरिले ते उगवते, तसं आपल्याला समर्थांनी म्हणून ठेवलंय अर्थात हे, तर तसं आपण जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे. त्यामुळे चांगले विचार आपण देतोय तर चांगल्याच विचाराची माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आणि म्हणून नेहमी समाजामध्ये सर्वांनी छान विचार करावा. विचार चांगला मनामध्ये यायला लागला की आपोआप आपला आचार तर चांगला होतच राहतो, किंबहुना असतोच. आणि असं जेव्हा आपण करत राहू तेव्हा सगळेच आजूबाजूचे आपापल्या वलयातले लोक छान होत राहतील. आणि असं सगळेच जर चांगला विचार चांगला आचार असं म्हणत म्हणत हा सगळा समाजच चांगला होईल. आणि असा जेव्हा संपूर्ण समाज चांगला होईल तेव्हा इथे वाईट प्रवृत्तीच राहणार नाहीत. जातचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा, की का होतंय तर विकारांचं बळ वाढलेलं आहे. मग विकार का वाढलेत, म्हणजे मी, माझं, स्वार्थ वृत्ती आहे, भोग वासना आहे, या सगळ्यामुळे. मग हे सगळं नाश होण्यासाठी किंवा याच्याकडे या वृत्ती नाहीशा होण्यासाठीच संतांचे विचार आहेत. त्यामुळे आपण केवळ त्यांचे विचार, किंवा एखादा जरी अभंग रोज एखादा कानावरती पडला, तो गुणगुणला, म्हटलंय ना माऊलींनी की एक तरी ओवी अनुभवावी, असं संतांनी जे म्हटलेलं आहे की एक ओवी अनुभवायची किंवा एक क्षण तो अनुभवायचा आहे. तर तसं चांगलं जर सगळ्यांनी राहिलं तर सगळेच चांगले होतील. म्हणून आपल्याला जे जे छान माहीत आहे ते दुसऱ्यांना द्यावं, दुसऱ्यांची मदत करावी, आणि त्याचबरोबर दुसऱ्यांकडे जे जे छान आहे ते घेत राहावं. म्हणजे मग आपल्याला सुद्धा चांगल्या विचारांची माणसं जोडता येतात आणि तसा चांगला समाज वाढेल, खूप मोठा होईल. आणि मग मुळातच आहे आपली पृथ्वी किंवा आपली भारतमाता चांगलीच आहे, ती अधिक चांगली व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण आता कुठेतरी आपल्याला असं वाटतं एखादं बांडगुळ आलंय का, तर ते बांडगुळ नाहीसं व्हायला ही सगळी चांगली बीज आहेत, ती वाढली की आपोआप ती बांडगुळ नाहीशी होतील, किंवा जे काही नको असलेलं गवत आहे ते नाहीसं होईल. बरोबर. मला आता हाही प्रश्न पडलाय खरं तर, की आपल्या आत्ताचा पॉडकास्ट बघताना अगदी नवीन पिढीतलं कोणी कीर्तनकार म्हणून त्यांना जर या क्षेत्रात पाऊल टाकायचं असेल तर त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यातनं काय सांगाल? आयुष्यातनं तुमच्या आयुष्याचा हा जो प्रवास आहे त्याच्यातनं नवीन कीर्तनकारांना काय तुम्ही सल्ला द्याल, की मुलींना पण, की या क्षेत्रात येण्यासाठी काय काय तयारी ही आवश्यक आहे आणि कसं तुम्ही सुरुवात करू शकता? खरं तर मी सल्ला असं नाही, कारण मी एवढी मोठी नाही. खूप आपल्या या क्षेत्रामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, त्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं मी शिकवतच राहणं हेच मला आवडतं. पण तरीसुद्धा एक अनुभव म्हणून असं सांगेन की जरूर यावं या क्षेत्रात. उलट अशा, मी मगाशी म्हणलं तसं, अशा विचारांची सगळीकडे म्हणजे गडगडाट व्हायला पाहिजे, सगळे विचार सगळीकडे प्रेरित व्हायला पाहिजेत, प्रसारित व्हायला पाहिजेत. त्यामुळं ज्यांना खरोखर मनापासून इच्छा आहे आणि थोडासा प्रयत्न केला, त्यांच्या सुदैवानं आज अनेक वर्ग आहेत, ऑनलाईन वर्ग आहेत, ऑफलाईन वर्ग आहेत. त्यावेळेला कदाचित तशी फार परिस्थिती नव्हती. प्रशिक्षण वर्ग, वसंतिक वर्ग नारद मंदिरामध्ये चालतो आपल्या इथे पुण्यामध्ये. त्याचबरोबरीनं अनेक आदरणीय ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत, म्हणजे आदरणीय अफळे बुवा असतील, वेगवेगळ्या, म्हणजे विदर्भामध्ये आहे, आपल्या पुण्यामध्ये आहे, अनेक लोक असे कीर्तनाचे वर्ग घेतात. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये याआधी आदरणीय रास्तेबुवा घेत होते, आता श्रीपादबुवा अभ्यंकर हा वर्ग घेतात.
सुट्ट्यांमध्ये. तर अशा अर्थाने सुद्धा, त्याचबरोबर गडावरती प्रशिक्षणाचा वर्ग आहे सज्जन गडावरती. तर जिथे जिथे म्हणून शिकायला आहे त्या परिसरातल्या लोकांना संधी आहे, ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे. त्यामुळं ज्यांना इच्छा आहे ते नक्कीच शिकू शकतात. पण कसं असतं की ते शिकण्यासाठी मनापासून इच्छा पाहिजे आणि सातत्य पाहिजे, रोज नियमित अभ्यास केला पाहिजे. कारण ही कीर्तनाची ही गोष्टच अशी आहे, त्याला कोणी कला म्हणा, भक्ती म्हणा, तुम्ही ज्या क्षेत्रात ज्या विचारांनी त्याच्यामध्ये पडता, तर त्याच्यासाठी ही भगवंताला प्रिय असलेली सगळ्यात आवडती गोष्ट आहे की भगवंतानी स्वतःच सांगितलंय, इतर कुठेही मी नसणार आहे. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदः, की मी कुठे असणार आहे, माझे भक्त जिथं माझं गायन करतात तिथे माझी वस्ती असणार आहे. एवढा भगवंतानी दिलेला तो शब्द आहे. त्यामुळे इतक्या श्रद्धेनं की साक्षात भगवंताचं अवतीर्ण होणं जिथे आहे, इतकी ती कीर्तन हा भक्ती इतकी भगवंताला प्रिय असणारी आहे. मग आपण पण तेवढ्याच श्रद्धेनं ते केलं पाहिजे, तेवढ्याच अभ्यासपूर्णतेनं केलं पाहिजे. आणि म्हणून त्या इच्छेनुसार जर केलं तर नक्कीच त्यांचाही भविष्यकाळ नक्कीच चांगला असणार आहे. किंबहुना असं येतच आहेत, अनेक छोटी छोटी मुलं येत आहेत, तरुण वर्ग येतं, ही संख्या वाढलीच पाहिजे आणि जरूर यावं. याच्याकडे आता वेगळ्या दृष्टीनं पाहणारा समाज आता राहिलेला नाही, उलट कौतुकाने पाहणारा समाज आहे, हे त्यांचं नशीब आहे. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये यायला काहीच हरकत नाही. विद्यार्थिनी म्हणजे मुली असल्या तरी काय आणि मुलगे असले तरी काय, सर्वांनी जरूर यावं. कीर्तनकार म्हणून किंवा कीर्तनाशिवाय तुम्ही सूत्रसंचालिका जसं तुम्ही म्हणालात किंवा कथाकथनकार, असे काही वेगळे अनुभव तुम्हाला शेअर करायचे आहेत का आमच्यासोबत? हां, सूत्रसंचालन विविध कार्यक्रमांचं केलेलं आहे, फार पूर्वीपासून केलेलं आहे. राजकीय कार्यक्रम असू देत, वेगवेगळे उद्घाटनांचे असू देत, मोठमोठे गाण्यांचे, शास्त्रीय संगीताच्या मैफली असू देत, अशा विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे. विविध व्याख्यानं आहेत, विविध प्रकारचे परिसंवाद आहेत, अशा अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कथाकथन केलंच आहे, पण प्रवचन आहेत की स्त्री संतांवरती फारसं कोणी बोलत नाही. मग अशा वेळेला तो विषय घेऊन अनेकदा असंच नवरात्रामध्ये असेल किंवा महिला दिन असतो, त्यावेळेला ज्या फारशा अभ्यास केल्या गेलेल्या नाहीत अशा संतांविषयी बोलणं, तर असं अभ्यास करून प्रवचन, व्याख्यानं अशी दिलेली आहेत, करत असते. याबरोबरीनंच वेगवेगळ्या याचं पूर्ण जसं सूत्रसंचालन आहे तसं विद्यार्थ्यांना हे पुढची पिढी घडवायची, तर शालेय ह्याच्यामध्ये की ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलमध्ये अध्यापिका म्हणून कार्यरत असताना जरी विषय गणित असला किंवा विज्ञान हा विषय असला तरी मराठीचा या अंगाने आवड आहे. आणि प्रामुख्यानं कीर्तन करत असताना सुद्धा राष्ट्रीय कीर्तनावरती माझा जास्त भर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अलीकडचे आपले सगळे झालेले राष्ट्रीय देशभक्त, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, कारण आत्ता गरज आहे ती सगळी या देशभक्तीची किंवा एकूण हे मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्यासाठी लोकांनी काय केलं आणि आपण ते कसं टिकवलं पाहिजे, अबाधित ठेवलं पाहिजे, आपलं काय कर्तव्य आहे. आणि मग पर्यावरण, या सगळ्या आत्ताच्या समस्या याच्यावरती प्रामुख्यानं मला आवडतं करायला आणि तसा अभ्यास आहे. तर मग ते मुलांच्या मनामध्ये येण्यासाठी त्यातले काही उतारे मुलांकडून पाठ करून घेणं, मुलांना सूत्रसंचालन शिकवणं, मुलांच्यामध्ये ते गुण यावेत म्हणून मग वक्तृत्व स्पर्धेत मुलं भाग घेतात तर त्यांना मार्गदर्शन करणं, अशा विविध अंगाने हे कार्यक्रम आणि या असं करत असते. तर प्रवचनं पण बरीच झाली आहेत, सूत्रसंचालन व्याख्यानं पण बरीच झालेली आहेत. या कीर्तन करताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरला असाल, तर असे किती, म्हणजे तुमचा आता 25 वर्षाचा अनुभव आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही कीर्तन? महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, गुजरात, कर्नाटक, शिमोगा वगैरे इकडेपर्यंत गेलेली आहे मी. ऑनलाईन असं माझं याच्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन पण कीर्तन अमेरिका आणि परदेशातल्या लोकांसाठी झालेलं आहे. आणि एकूण मग असे साधारण 1200च्या आसपास माझे आत्तापर्यंत कीर्तनं झालेली आहेत. फक्त असं आहे की दोन्ही सांभाळून मी करत असते. मगाशी म्हटल्याप्रमाणे घर, त्याचबरोबर आत्ता असलेलं शालेय अध्यापनाचं जे काम आहे ते, त्यामुळं नाहीतर मग अजून पण केवळ तेच आहे असं नाही आहे. त्यामुळे हे सगळं सांभाळून आत्तापर्यंत 1200च्या आसपास माझं कीर्तनं झालेली आहेत. मुलाखतींमध्ये पण मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती, डॉक्टर रामचंद्र देखणे, त्याचबरोबर याआधी
बाबूजींच्या बरोबर जवळून संवाद साधता आलेला आहे. दीनानाथ मंगेशकर रजनी ज्या वेळेला आमच्याकडे इचलकरंजीला होती त्यावेळेला आदरणीय परवीनजी सुलताना आणि अशा मोठ्या मोठ्या गायकांच्या मुलाखती घेणं असेल किंवा निवेदन करणं असेल वेगवेगळ्या गायकांच्या कार्यक्रमापूर्वी, असं सुद्धा निवेदनाचं काम केलेलं आहे. त्यामुळं या निमित्तानं खूप मोठ्या लोकांचा जवळून परिचय, त्यांचं एकूण जीवन आपल्याला जवळून अनुभवता येतं, पाहता येतं. त्यांनीही आपण संपन्न होतो. संपन्न भरपूर, खूप मोठी, म्हणजे इतकी संपन्नता आलेली असते की केवळ त्यांच्या काही क्षण आपण सहवासात राहिल्याने सुद्धा आपल्याला एक वेगळंच समाधान येतं की दीदींना इतक्याच जवळून आपण पाहू शकतो. आशाजींना एवढ्या जवळून आपण पाहिलेलं आहे, किंवा पु ल देशपांडे असतील, बाबूजी असतील. तर या सगळ्यांना फक्त एवढंच आहे की त्यावेळेला ही सगळी माध्यमं नव्हती, ते इथेच फक्त आपल्याला आता रेकॉर्ड करून ठेवावं लागतं. तसं जर असतं तर मग ते आणखीन छान झालं असतं, पण ती माध्यमं नव्हती. पण छान ते अनुभव, वेगवेगळे व्याख्याते असतील आणि या सगळ्याच आदरणीय बाबासाहेबांची सुद्धा पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी, माझ्या सरांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी म्हणून मुलाखत, मग त्यांच्याबरोबर 2 ते 3 तास 2 ते 3 वेळेला त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेणं किंवा त्यांचे विचार ऐकणं, हा एक खूप वेगळा आणि छान अनुभव होता. त्यामुळं असे छान मोठे मोठे लोक, त्यांचे आशीर्वाद त्यानिमित्ताने आपल्याला मिळतात आणि त्यातूनच हे कार्य पुढे चालू राहतं. पण हे सगळं जे आहे ते शेवटी माझ्या गुरूंचं आहे. वक्तृत्व ज्यांनी शिकवलं ते माझ्या शालेय जीवनातले विजयकुमार शिंदे सर, आणि त्याच्या म्हणजे वक्तृत्व म्हणजे काय इथं म्हणण्यापासून त्यांनी मला या क्षेत्रात आणलं, नाही तर मी कशाला आले असते. गुरूंनी सुद्धा हे नेमकेपणानं ओळखणं, आणि आजही तेवढेच मार्गदर्शक किंवा संपर्कात ते आहेत. मग महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना आदरणीय अशोक दास सर म्हणून, त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं. आणि कीर्तनामध्ये डॉक्टर दिलीप डबीर यांनी पूर्णपणे कन्या मानूनच मला पूर्ण हे शिक्षण दिलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत. तुम्ही आता अध्यापिका म्हणून पण कार्यरत आहात. मग या अध्यापिका आणि कीर्तनकार याचा मेळ तुम्ही कसा राखता? अगदी बरोबर आहे हा प्रश्न. कारण कुठेही आपण ज्या वेळेला एखादं कार्य म्हणजे नोकरी किंवा जॉब करत असतो, तर अशा जेव्हा पॅशन असतात, आवड असते, छंद असतो, त्यावेळेला तिथून पण आपल्याला सहकार्य लागतं. आणि मी खूपच म्हणजे भाग्यवान आहे की अशी संस्था मला मिळालेली आहे जिथे मी आत्ता, खरं तर नोकरी आम्ही म्हणणारच नाही, आम्ही एका कुटुंबातच राहतो असं म्हणायला पाहिजे, ज्ञानप्रबोधिनी या, आणि आमचं जे गुरुकुलचं कुटुंब आहे. जेव्हा मी इथे आले गुरुकुलमध्ये, तेव्हाच आदरणीय केंद्र प्रमुख कैलासवासी वाना अभ्यंकर, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, त्यांनी मला या सगळ्या एकूण कीर्तन आणि याच्यातूनच खरं तर माझी निवड शाळेमध्ये अध्यापिका म्हणून केली. कारण पहिल्यांदा माझी निवड करून घेत असतानाच मुलाखत म्हणूनच त्यांनी मला एक अभ्यागत म्हणून बोलवलं होतं आणि व्याख्यान द्यायला सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती. तर वेगळी पद्धत होती त्यांची मुलाखत घेण्याची. आणि त्यानंतर पूर्णपणे त्यांचे आशीर्वाद, प्रोत्साहन, सहकार्य, मार्गदर्शन मला मिळत राहिलं. म्हणूनच मी या क्षेत्रात असं म्हणजे अध्यापिका म्हणून कार्यरत असून सुद्धा कीर्तन करू शकले. अनेक कीर्तनकारांना शाळेमध्ये आपल्या आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि ही परंपरा आजही चालू आहे. आत्ताचे सुद्धा आमचे जे प्रमुख आहेत, व्यवस्थापक आहेत, आदरणीय देवळेकर सर, आदित्यदादा शिंदे, श्रीराम इनामदार, हे सगळेजण या अशा कार्यासाठी आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतात, सहकार्य करत असतात. म्हणूनच आम्ही शांतपणे अभ्यास करून अशा ठिकाणी बाहेर जाऊ शकतो. म्हणजे जसं घरातलं किंवा कुटुंबातलं त्या जसं प्रोत्साहन आणि सहकार्य आणि पाठिंबा आहे, तसं आम्हाला विद्यालयातून पण आहे. आणि त्यामुळे मला त्यांच्याविषयी विशेष आनंद व्यक्त करावा वाटेल किंवा कृतज्ञता व्यक्त करावी वाटते. तर आज आपण आपल्या पॉडकास्टचा जो शेवट आहे तो एखाद्या तुमच्या आवाजात एखादा श्लोक, अभंग तुम्हाला हवं तसं तुम्ही म्हणून आपण सांगता करूयात. एक छोटासा नारदांचा श्लोक जो आहे प्रार्थनेचा, तो मी म्हणते. जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी, नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी, आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या, कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या,
देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. तुमच्यासोबत इतक्या गप्पा मारून आता वातावरण सुद्धा तेवढं भक्तिमय झालंय. कीर्तनाची ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज तुम्ही तुमच्या वेळेतून वेळ काढून आपल्या पॉडकास्टसाठी दिलात आणि आपल्या प्रेक्षक वर्गामध्ये एवढी कीर्तनाविषयी एवढी अनमोल माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलीत. तुमच्या आयुष्याचा प्रवास त्यांच्यासोबत शेअर केला आणि काही टिप्स दिल्यात सगळ्यांसाठीच, महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण. सो मी तुमचे खूप आभार मानते. तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि एवढी महत्त्वाची आणि ज्ञानवर्धक माहिती आमच्या सर्वांना दिलीत, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद.